आज आपण मोमोज करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी मैदा, त्यात अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। हे सर्व मिक्स करू। त्यात 1 चमचा तेल घालून घेऊ, रिफाइंड तेल। तेलामुळे पीठ एकदम स्मूथ होते। आता आपण पाणी थोडं थोडं करून घालून घेऊ। पाणी एकदम घालायचं नाही। हे आपलं पीठ तयार आहे। त्याला थोडं तेल लावून घेऊ। 1 चमचा तेल लावून घेऊ। गोळा तयार झाला आहे। याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू। पॅन गरम होत आहे। त्यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊ। कोबी मोठी 1 वाटी, कांदा 1, शिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण। 1 वाटी कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे। धुवून घ्यायचं पाण्यात। लालपणा सगळा चिकटपणा निघून जातो। थोडे जिरे टाकून घेऊ। त्यात आपण लसूण घालून घेऊ। लसूण थोडं परतलं की मिरची घालून घेऊ। सर्व भाज्या थोडंच परतायचं, जास्त परतायच्या नाहीत। याचा कच्चेपणा गेला पाहिजे। यात आपण शिमला मिरची, कोथिंबीर, कांदा, यात आपण आता कोबी घालून घेऊ। हे बटाटा किस घालून घेऊ। 1 बटाट्याचा किस आहे। कच्चा बटाटा किसून पाण्यातून धुवून घ्यायचा। यात आपण काळी मिरी पूड टाकू। टोमॅटो केचप घालू। चवीनुसार मीठ घालून घेऊ। हे सर्व मिक्स करून घेऊ। आपलं सारण रेडी झालं आहे। त्याला आता आपण थंड करायला ठेवू। याला आपण थंड करायला ठेवू। याला आपण आता थंड व्हायला ठेवून देऊ। आपण तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू। हे आपलं पीठ ठेवून अर्धा तास झालेला आहे। त्याला आता आपण थोडे मऊ करून घेऊ। पीठ एकदम मऊ स्मूथ झालेलं आहे। याचे आता आपण मोमोज बनवून घेऊ। याचे आपण 2 भागात गोळे करून तयार घेऊ। याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ। आपल्याला पाहिजे तसे छोटे मोठे गोळे करून घ्यायचं।
हे आपले गोळे तयार आहेत. आता आपण लाटून घेऊ छोटी. हे आपण मोमोज तयार करून घेऊ. त्याला अशी गोळी घालून घेऊ. हे आपले मोमोज तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चवीला पण खूप छान लागतात. एकदम परफेक्ट मोमोज झाले आहेत.